नेक्स्ट थेरम आहे बघूया आपण. फॉर एनी इव्हेंट ए अँड बी, ओके, फॉर एनी इव्हेंट्स ए अँड बी, probability of A bar intersection B can be defined as probability of B minus probability of A intersection B. ओके, ए आणि बी हे कुठलेही इव्हेंट डिफाईन केले तर probability of A intersection B ही कशी दाखवतो आपण, probability of B minus probability of A intersection B. ओके, इथं जर आपण डायग्राम मध्ये बघितलं, इव्हेंट डायग्राम मध्ये, तर इकडचा जो लेफ्ट हँड साइडचा जो सर्कल दिसतोय तो म्हणजे आपला इव्हेंट ए आहे. राईट हँड साइडचा जो सर्कल दिसतोय तो म्हणजे आपला इव्हेंट बी आहे. आणि दोन्हीच्या मध्ये जो कॉमन पार्ट दिसतो आपल्याला तो म्हणजे काय आहे, ए इंटरसेक्शन बी. ओके, ए इंटरसेक्शन बी. त्यानंतर इंटरसेक्शनचा पार्ट सोडून जो ए मध्ये शिल्लक राहिलेला आहे इकडचा लेफ्ट हँड साइडचा, तो म्हणजे काय असतो, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असतो. ओके, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आणि इंटरसेक्शनचा पार्ट सोडून जो बी मध्ये उरलेला आहे तो म्हणजे काय असतो, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, इथे दाखवलेला आहे बघा, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, दॅट्स इट. मग जर आपल्याला हा पूर्ण बी इव्हेंट जर डिफाईन करायचा असेल, पूर्ण इव्हेंट बी, तर आपल्याला दोन डिसजॉईंट इव्हेंट एकत्र केले पाहिजेत. ते म्हणजे कुठले कुठले आहेत, ए इंटरसेक्शन बी म्हणजे हा मधला भाग, आणि इकडचा राईट हँड साइडचा कुठला तो ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. हे दोन्ही पार्ट एकत्र केले तर आपल्याला इव्हेंट बी मिळतो. ओके, म्हणजेच काय बघा, द इव्हेंट बी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज युनियन ऑफ टू डिसजॉईंट इव्हेंट्स. कुठले कुठले इव्हेंट्स आहेत बघा, ते ए इंटरसेक्शन बी हा मधला भाग, आणि दुसरा आहे म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे इकडचा राईट हँड साइडचा. ओके, दॅट इज बी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए बार इंटरसेक्शन बी. ओके, मग दोन्ही बाजूला जर प्रोबॅबिलिटी ऑपरेट केली तर हेच इक्वेशन आपल्याला इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी मिळेल. ओके, आणि हे दोन्ही इव्हेंट्स हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत म्हणजे डिसजॉईंट आहेत, त्यामुळे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन असेल. ओके, त्यामुळे म्हणजे ॲक्झिओम नंबर 3 नुसार, त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला काय मिळून जाईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी. ओके, मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी फक्त लेफ्ट हँड साईडला ठेवूया आणि बाकी टर्म्स आपण राईट साईडला घालवली. तर ही तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे ॲज इट इज, आणि ही प्लस साईन आहे त्यामुळे इकडे आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर 3 मायनस होईल. ओके, त्यामुळे हेच इक्वेशन आपल्याला मिळून जाईल, probability of B minus probability of A intersection B. Okay, hence probability of A bar intersection B is equals to probability of B minus probability of A intersection B. Okay, that's it. त्यातला सेकंड पार्ट आहे तो बघूया आपण. फॉर इव्हेंट्स A and B, probability of A intersection B bar is equals to probability of A minus probability of A intersection B. Okay, मगासारखंच सेमच आहे, फक्त आपल्याला इथं मगाशी आपण बी इथं तयार केला होता, एकत्रित केला होता. ओके, आता इथं ए आपल्याला इव्हेंट तयार करायचा आहे. ओके, सो सेम मगासारखं आहे डायग्राम. इथं इकडचा लेफ्ट हँड साइड सर्कल म्हणजे आपला इव्हेंट ए, राईट हँड साइडचा सर्कल म्हणजे आपला इव्हेंट बी, त्यानंतर मधला पार्ट कॉमन म्हणजे तो आपला ए इंटरसेक्शन बी. मधला कॉमन पार्ट सोडून इकडचा म्हणजे आपला कुठला म्हटला होता, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, आणि इकडचा म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, मग इव्हेंट ए कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज युनियन ऑफ टू डिसजॉईंट इव्हेंट्स. कुठले कुठले ते, ए इंटरसेक्शन बी आणि इकडचा ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, दॅट इज ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट can be defined as event A. Okay, event A can be defined as A intersection B union A intersection B complement. ओके, मग हे दोन इव्हेंट्स आता कसे आहेत, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, त्यामुळे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होईल. ओके, हेन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॅन बी डिफाइंड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, मग आता फक्त ही जी प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, ते आपण त्या बाजूला घेऊन जाऊया, तर त्याचं साईन मायनस होईल, त्यामुळे आपल्याला मिळून जाईल प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी is equal to probability of A intersection B complement. Okay, that's it.
नेक्स्ट थेरम बघूया आपण. इफ बी इज सबसेट ऑफ ए, ओके, बी इज सबसेट ऑफ ए, देन दोन इथं पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचे. नंबर वन, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट किंवा बी बार इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आणि सेकंड आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज लेस दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके, म्हणजे बी हा जर सबसेट असेल एचा तर या दोन कंडिशन्स किंवा स्टेटमेंट्स प्रूव्ह होतात, ते आपल्याला बघायचं. ओके, जर आपण इथं डायग्राममध्ये बघितलं तर हे जे बाहेरचं पूर्ण सर्कल दिसते आतमधल्या सकट, ओके, तो म्हणजे आपला इव्हेंट ए आहे. ओके, आणि फक्त आतमधलं जे सर्कल आहे तो म्हणजे आपला काय आहे, इव्हेंट बी आहे. ओके, इव्हेंट बी आहे. ओके, मग इथं आतमधला इव्हेंट बी आणि पूर्ण सगळं सर्कल बाहेरचं म्हणजे आपला इव्हेंट ए आहे. ओके, मग आपण हा बी जो आतमधला पार्ट आहे तो सोडून जो बाहेरचा आहे, बीच्या बाहेरचा आणि एच्या आतमधला, ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही. ओके, म्हणजे तो काय झाला, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजे हे जी पूर्ण रिंग दिसते आपल्याला, ओके, याला काय म्हणणार आहे आपण, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, given that proof बघूया आपण. given that b is subset of a, then event a can be expressed as union of two disjoint events. कुठले कुठले इव्हेंट्स आहेत बघा, एकत्र केल्यानंतर आपल्याला इव्हेंट ए मिळणार आहे. तो म्हणजे बी एक आहे आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, ते दोन्ही एकत्र केले तर आपल्याला पूर्ण ए मिळून जातो. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. दोन्हीवरती प्रोबॅबिलिटी ऑपरेट केली. ओके, आणि हे दोन इव्हेंट्स डिस्जॉइंट आहेत, त्यामुळे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होऊन जाईल. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आपण ही फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर इकडे घेतली तर इकडे मायनस वन येईल, त्यामुळे हेच इक्वेशन आपल्याला मिळून जाईल प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, विच इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, मग हा जो इव्हेंट आहे, ओके, हे पहिलं स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, हा कोणताही इव्हेंट आपण एक्झाम नंबर वन म्हटलं की कोणताही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते. ओके, मग आपण या इव्हेंटची कन्सिडर केली प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, hence this if this probability is greater than or equal to 0, then probability of a minus probability of b is also greater than or equal to 0. ओके, म्हणजे हे याची किंमत आपण इथं पुट केली. ओके, मग बी प्रोबॅबिलिटी बी ची ही इथं मायनस आहे, त्यामुळे ती त्या बाजूला गेली तर प्लस होऊन जाईल. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, हेन्स प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज लेस दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. फक्त ते रिव्हर्समध्ये गेलं. ओके, दॅट्स इट.